रसिको नमस्कार, मी जुही आणि SU सुगंध मातीचा या शोवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। कोल्हापूरच्या अनेक खेळाडूंनी एशियन गेम्समध्ये सहभाग घेतला होता आणि त्यात रग्बी या खेळात कोल्हापूरच्या वैष्णवी पाटील आणि कल्याणी पाटील यांनी रग्बीमध्ये कोल्हापूरचं नाव खूप जोराने गाजवलं आहे। तर आज आपण कल्याणी आणि वैष्णवी यांची स्टोरी सुगंध मातीचावर घेऊन आलो आहोत। तर मला दोघींना पहिला प्रश्न हा करायला आवडेल की तुम्ही या स्पोर्ट्सची सुरुवात कशी केली? मी गेले 7 वर्ष रग्बी खेळते। जेव्हा मी मराठी शाळेमध्ये म्हणजे प्राथमिक शाळेमध्ये होते तेव्हा 7वी मध्ये होते तेव्हापासून मी रग्बी खेळायला सुरुवात केली। दोघी देखील तुम्ही 7 वर्ष झालं तुमचा हा प्रवास सुरू केलेला आहे। तर भारतात अनेक गेम्स आहेत, अनेक स्पोर्ट्स आहेत, तर तुम्ही रग्बी हा खेळच का निवडला? फुटबॉल देखील रग्बी सारखाच असतो, राईट? सो तुम्ही रग्बी हा गेमच का निवडला? मुळात रग्बी हा गेम निवडला म्हणजे रग्बी हा गेम आपला म्हणजे अमेरिकन गेम आहे। ज्यावेळी आम्हाला पहिल्यांदा समजलं की या रग्बी खेळाशी, तर त्यावेळी आम्हाला असं वाटत होतं की बाबा हा रग्बी गेम आहे तर हा म्हणजे बाहेरच्या देशातील गेम आहे, तर आम्हाला कसा इम्प्रूव्ह करायला होईल किंवा असं। तर आम्ही ज्या दृष्टिकोनातून बघितले त्या गेमकडे किंवा आम्हाला जे सरांनी सांगितलं त्यावेळी बघितल्यानंतर समजलं की हा असा रांगडा गेम, जसं आपण कोल्हापूरचा म्हणतो की आपलं कुस्ती आहे तसं, तर असा आम्हाला असा रांगडा गेम वाटला की बाबा आपण हा करू शकतोय। सरांनी पण आम्हाला ते म्हणजे असं सांगितलं समजावून त्या गेम संबंधित, तर त्यामुळे आम्ही हा गेम म्हणजे अग्रेसिव्ह गेम आहे, राईट? त्यामुळे आम्ही हा गेमशी म्हणजे निगडीत झालो। ओके। आणि असं कधी वाटलं, कोणाला बघून वाटलं की असं कोणतं आपण कोणाला पाहतो ना की अरे वा काय खेळतायत आणि हा असं रग्बी खेळतात, असं इन्स्पिरेशन कोण होती आपली जेव्हा तुम्ही बघितला? किंवा ज्यावेळी म्हणजे आम्ही चालू करायच्या अगोदर आमच्या ज्या सिनियर प्लेयर आहेत त्यांनी म्हणजे फर्स्ट टाइम चालू केलेलं, मग त्यावेळी आम्ही म्हणजे त्या आमच्या अगोदर म्हणजे एक स्कूल मॅचेस वगैरे टुर्नामेंट खेळल्या होत्या ज्या आमच्या सिनियर प्लेयर आहेत, तर त्या टुर्नामेंट ज्या झाल्या ते आम्हाला सरांनी व्हिडिओ दाखवले होते फर्स्ट टाइम। आणि जे आमचं म्हणजे महाराष्ट्राच्या असतील म्हणजे ज्यांनी आमच्या पण ह्यांच्या अगोदर पण म्हणजे कोल्हापूर चालू व्हायच्या अगोदर पण बाहेर म्हणजे चालू रिप्रेझेंट त्यांच्या पण थोडे व्हिडिओ आम्हाला दाखवले होते त्यांनी, तर आम्ही म्हणजे त्यांच्याकडे बघून त्यांचा दृष्टिकोन घेऊन म्हणजे आम्ही म्हणजे त्यांना आम्हाला समजलं। तर एशियन गेम्सला येण्यापूर्वी दोघींचं सिलेक्शन महाराष्ट्र टीमसाठी झालं होतं, तर महाराष्ट्र टीमसाठी सिलेक्शन कसं झालं? कसं तेच पहिलं पाऊल असणार आहे, मग आपण एशियन गेम्सकडे वळणार आहोत, तर महाराष्ट्र टीमसाठी सिलेक्शन कसं झालं? जेव्हा मी 8वी मध्ये होते ना तेव्हा मी रग्बी खेळत होते, तेव्हा स्कूल गेम्स असतात ना, तर त्याचे टप्पे असतात की स्टेट, मग त्याच्या आधी विभाग आणि मग जिल्हा वगैरे होतो। तशी आमची स्टेटला टीम गेलेली आणि तिथे आम्हाला स्कूलला मेडल पण आलं होतं। तर त्यावेळी साईड सिलेक्शन घेतात, तेव्हा माझं फर्स्ट ते स्कूल नॅशनल होतं 2018 मध्ये, तर मी तेव्हा पहिलं माझं स्कूल नॅशनल खेळली होते। आणि त्यानंतर जसे जसे इम्प्रूव्हमेंट होत गेली तसे आपल्या कोल्हापुरातून पण भरपूर मुली खेळल्या आहेत आता महाराष्ट्रासाठी, तर जसे जसे इम्प्रूव्हमेंट होत गेली तसं आम्ही नॅशनल खेळत गेलो। तर कल्याणी आपलं महाराष्ट्रासाठी सिलेक्शन कसं झालं होतं बरं? सेम असंच जे सांगितलं की स्टेप बाय स्टेप। फर्स्ट टाइम मी पण स्कूलला 2018ला गेले होते, त्यावेळी पण आम्हाला प्लेस बसली होती सेकंड, मग त्यातूनच आमचं स्टेप बाय स्टेप की बाबा स्टेट, त्यानंतर आपलं हे असेल नॅशनल, त्यानंतर आपलं इंटरनॅशनल असेल, तर सेम स्टेप म्हणजे स्टेप बाय स्टेप होतच तसं सिलेक्शन झालं। तर नुकत्याच आपल्या कोल्हापूरच्या या दोघी पण कन्या एशियन गेम्स जे नुकतेच झाले तिथे रिप्रेझेंट करून आले, तर ते सिलेक्शन कसं झालं होतं? कॉज महाराष्ट्र ठीक आहे आपण स्कूल लेवलला वगैरे डिफेंड करत असतो, पण भारतातून असंख्य लोक इच्छुक असतात, असंख्य लोक ट्राय करत असतात, सगळ्यांचे एफर्ट्स असतात, तर तुमच्या दोघींचं सिलेक्शन एशियन गेम्ससाठी कसं झालं बरं? जसं आता झालं की आमचं सिलेक्शन होतं की बाबा आमची एक इंडिया रग्बी फेडरेशन आहे आणि इंडिया रग्बीच्या मध्ये एक असं होतं की ज्यांचा म्हणजे हाय परफॉर्मन्स असेल किंवा असं, तर प्रत्येक गेम मधून म्हणजे निवडतात मुली, आणि असंच की आमचा अशा 34 मुली प्रत्येक स्टेट वाईज मधून निवडल्या होत्या त्यांनी, आणि आमचा जवळजवळ 1.5 महिना कॅम्प कोलकात्याला चालला होता। आणि त्यातून म्हणजे आमचं जे प्रॅक्टिस असेल, जसं आपण हाय लेवल आता एशियन गेम्स म्हणल्यावर ते मोठ्या टुर्नामेंट त्यामुळं आमचं प्रॅक्टिस पण तसं हाय लेवलचं होत होतं। जे आमचं आपलं म्हणजे इंडियाचं जे कोच आहेत लुधविक म्हणून, ते चांगल्या प्रकारे आमचं प्रॅक्टिस वगैरे घेत होते, आणि त्यांचं जी सपोर्ट टीम होती त्यांच्यासोबतची ती पण आम्हाला खूप छान प्रकारे म्हणजे प्रॅक्टिस असेल ते, आणि आम्ही म्हणजे
आम्ही असं हे पण केलं नव्हतं की बाबा आमचं एवढ्या मोठ्या म्हणजे एशियन गेम्सला आमचं सिलेक्शन होईल. आम्ही म्हणजे असं स्वप्नात पण बघितलं नव्हतं. आणि ज्यावेळी आम्हाला समजलं की बाबा आमचं एशियनला म्हणजे सिलेक्शन झालं त्यावेळी खूप आम्हाला म्हणजे असं प्राऊड फील झालं होतं की बाबा आम्ही इंडियाला रिप्रेझेंटेट करणार आहोत वगैरे असं. त्यावेळी खरंच आमच्या अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं होतं की बाबा सरांचं आमच्या कष्ट किंवा आमचं कष्ट आम्ही रोज पहाटे सकाळी उठून आम्हाला म्हणजे ज्यावेळी आम्ही सुरुवात केली रग्बीची की त्यावेळी आम्हाला ग्राउंड पण नव्हतं. आमच्या गावामध्ये अशी एक टेकडे आहे, आम्ही त्या टेकडीवरती खडकीवरती म्हणजे आम्ही प्रॅक्टिस करायचो. म्हणजे ते जे आमचं कष्ट होतं ते असं आम्हाला वाटत होतं की सरांची जे कष्ट होतं त्या कष्टाची चीज आमची कुठं होत्या. असं त्यामुळे महाराष्ट्रातून 34 जणांपैकी तुमचं 12 जणांचं सिलेक्शन झालं. असं काही रँक्स वगैरे होते की 12 मध्ये तुम्ही कुठं टॉपला वगैरे असं काही नाही, सगळे जनरल त्यांनी 12 जणांना निवडलं होतं. तर एशियन गेम्सला तर आपल्या कोल्हापूरच्या कन्या पोहोचल्या होत्या. तिथे विविध एशिया खंडातील देश होते, त्यांच्यासोबत तुम्हाला खेळायचं होतं. तर तुम्ही कोणकोणत्या देशांसोबत खेळलात? आम्ही फर्स्ट टाइम ज्यावेळी आमचं डिस्कशन ग्रुपमध्ये चाललं होतं की बाबा ह्या टीम येणार आहेत किंवा कोचने आम्हाला सांगितलं होतं त्यावेळी म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की जपान, हाँगकाँग, सिंगापूर अशा म्हणजे ज्या मोठ्या मोठ्या ज्या ऑलिम्पिक पण क्वालिफाय झाले असं. त्यावेळी आम्हाला खरंच आमच्या अंगावर शहारे आले होते की आम्ही एवढ्या मोठ्या म्हणजे टीम सोबत आम्ही खेळायला जाणार आहोत. आणि जिथं आम्ही गेलो खेळायला म्हणजे तिथं टुर्नामेंट झाली आमच्या हॉंगझाऊ मध्ये चायना. तर आम्हाला ज्यावेळी आमची पहिली मॅच लागली चायना सोबत जपान सोबत की बाबा आम्हाला खरंच म्हणजे असं हे होत होतं की आम्ही कसं म्हणजे खेळू वगैरे ते. तर आम्हाला सरांनी एकच संदेश दिला होता की तुम्ही तुमच्या प्रॅक्टिसवरती किंवा तुमच्या गेमवरती फोकस करा. आणि आम्ही तेच म्हणजे प्रत्येक वेळी करत राहिलो. डिफेंड केलं होतं कोणत्या टीमला असं तुमच्या पोल गेम्स मध्ये वगैरे? हा, कोणत्या टीमला डिफेंड केलं होतं? आम्ही जपान आणि सिंगापूरला डिफेंड केलं होतं. ओके. चायना तर टफच होते, चायनामध्येच ते मुळात होते, सो चायना सपोर्ट असणार आहे चायनासाठी. एशियन गेम्स तर आपण तिथं पोहोचलो होतो. भारतातील विविध स्टेट्स मधून प्लेयर्स आले होते, प्लेयर्स तुमच्यासोबत खेळले असणार आहेत. तर त्याचा अनुभव कसा होता? त्या लोकांकडून, त्या मुलींकडून काय शिकायला मिळालं? त्यांचे पॅटर्न्स कसे आहेत? त्यांना देखील ट्रेनिंग अशीच दिली जाते भारतातील विविध क्षेत्रात, आणि त्यांनी त्यांचे एक्सपिरियन्सेस आणि त्यांच्याकडून टीम वर्क करायची संधी कशी होती? तसं बघायला गेलं तर आम्ही भारतातून 34 मुली होतो कॅम्पसाठी, आणि प्रत्येक स्टेटच्या वेगवेगळ्या असल्यामुळे थोडं कम्युनिकेशनसाठी थोडे प्रॉब्लेम येत होते. पण आम्हाला सरांनी सांगितलेलं की काय नाही, आपण प्रेमाने म्हणजे आपल्याला माहिती आहे आपल्या कोल्हापूरच्या माणसांमध्ये किती माणुसकी असते. तर आम्हाला सरांनी तेच सांगितलेलं, तुम्ही तुमचे बोलणं नीट ठेवा सगळ्यांशी आणि कम्युनिकेशन होऊन जाईल. आणि बाकी कोच म्हणजे बाहेरच्या देशातले असल्यामुळे त्यांच्याबरोबर पण कम्युनिकेशन करायला थोडे प्रॉब्लेम यायचे. तर ते पण आम्हाला घ्यायचे समजून. मग की त्यांच्या इशाऱ्यातून किंवा ह्यातून आम्ही शिकलो भरपूर गोष्टी. आणि असं आम्ही आपल्या महाराष्ट्रातून 8 जणी होतो, त्यापैकी आम्ही 2 सिलेक्ट झालो होतो. आणि बाकी ज्या मुली होत्या ते भरपूर सिनियर होत्या, त्या आधी खूप 10-10 वर्ष झालं खेळत होत्या. आणि आम्ही थोडं ज्युनियर होतो त्यामुळे थोडे प्रॉब्लेम येत होते, पण त्यांनी पण आम्हाला खूप छान प्रकारे म्हणजे समजून घेतलं आणि त्यांच्यासोबत आम्हाला पण पुढे घेऊन गेल्या. त्या महाराष्ट्राचं अजून कोणतं स्टेट आहे ज्यांच्यासोबत तुमचं चांगलं असं जमलं होतं आणि त्यांना बघून असं वाटलं की अरे वा, हे तर एकदम प्रो आहेत या गेम मध्ये? असं कोणता स्टेट आहे? म्हणजे आपल्या कोल्हापूरमध्ये तर रग्बी भरपूर प्रमाणात आहेत, राईट. पण आपलं महाराष्ट्रात कसं, आम्ही जेव्हा महाराष्ट्राच्या टीमला रिप्रेझेंट करू तेव्हा आम्ही सगळ्या स्टेटच्या ज्या मुली असतो त्या आम्ही एकत्र असतो, म्हणजे मुंबई, सातारा, नाशिक. तर इतकं काय त्यांच्याबरोबर कम्युनिकेशन करायला वाटलं नाही की त्या आपल्या जवळच्याच आहेत असं वाटलं. पण जेव्हा आपल्या महाराष्ट्राचा विषय सोडून बाकीच्या स्टेटचा येत होता तेव्हा थोडेसे कम्युनिकेशन होत होते. पण ह्याच्या आधी पण आम्ही खेळल्यामुळे थोड्या ओळखीच्या होत्या सगळ्या मुली, त्यामुळे जास्त ज्या म्हणजे ज्युनियर मध्ये होत्या त्यांच्याबरोबर इतकं कम्युनिकेशन करायला प्रॉब्लेम नाही आला. पण ज्या सिनियर होत्या, ज्या आमच्या आधी खेळल्या, थोडं मिसअंडरस्टँडिंग होत होतं, थोडं गॅप होत होता. बरोबर आहे. आणि सगळ्यात जबरदस्त टीम जर आज आपण इंडियामध्येच कॉम्पिटिशन घेतली प्रत्येक स्टेटची, महाराष्ट्र, कर्नाटका, बेंगाल, असं जर कॉम्पिटिशन केलं तर टीम सगळ्यात टफ कोणती होईल तयार? ओडिसा. ओके. कारण जितका पण आम्ही नॅशनल खेळला, म्हणजे नॅशनल गेम्स असतील किंवा सिनियर नॅशनल वगैरे, तर कायम महाराष्ट्र विरुद्ध ओडिसा आमची दरवेळी टफ मॅच व्हायची, पण दरवेळी ओडिसा फायनल जिंकायची.
ओके, काही नाही, नक्कीच महाराष्ट्र देखील जिंकेल, काही विषय नाही. आपल्या मुली आहेतच, ते आपलं नाव नक्की उच्च कोटीवर नेतील. तर एशियन गेमसाठी ट्रेनिंग सेशन्स कसे असतात, त्यासह कोचेस विषयी काही माहिती? ट्रेनिंग विषयी म्हणजे आमचं एशियन गेम्सला असं ट्रेनिंग होतं की 3 टाइम आमचं प्रॅक्टिस असायचं. सकाळी 6ला स्टार्टिंग असायचं. म्हणजे आमच्या सकाळी ज्या पुण्याच्या सुरभे आहेत त्या आमच्या म्हणजे फिजिकल घेत होते आमचे, आणि त्या सकाळी आमचं म्हणजे वॉर्मअप वगैरे घ्यायच्या. त्यानंतर जो 2-3 तासाचं सेशन असायचं ते कोच घ्यायचे. मग त्यामध्ये आमचं गेम नॉलेज असायचं, किंवा म्हणजे प्रत्येक गोष्टी आम्हाला नवनवीन रोज शिकायला मिळायच्या. गेम नॉलेज असेल किंवा एखाद्या ड्रिल असतील नवीन तर ते आमचे रोज कोच घ्यायचे. आणि दुपारी सेशनमध्ये आमचं जिम असायची, आणि संध्याकाळी परत बॉल स्किल असायचं. म्हणजे रोज कंटिन्यू आमचं असं असायचं. आणि आठवड्यातून आमचं एक दिवस म्हणजे फ्रायडेला आमच्या म्हणजे टुर्नामेंट असायच्या, म्हणजे आमच्या इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी. आणि संडेला मग सुट्टीचं रोज आमचं कंटिन्यूस शेड्यूल असायचं. आणि म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं ड्रिल्स असतील नवीन ते रोज आमचे कोच घ्यायचे. म्हणजे छान प्रकारे आमचं प्रॅक्टिसचं शेड्यूल होतं तिथं. तर रग्बी हा ॲग्रेसिव्ह गेम आहे, सांगितलंय ऑलरेडी, आणि आपण पाहतो देखील की खूप ॲग्रेसिव्ह गेम आहे हा. तर यासाठी आहार अतिशय महत्त्वाचा आहे, कॉज प्रोटीन इनटेक अँड एव्हरीथिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर आहार काय असतो आपला आणि तुम्ही कसा तो मेंटेन करता? जनरली जेव्हा आम्ही इथं असतो ना कोल्हापूरमध्ये, प्रत्येकाची परिस्थिती इतकी नाही की त्यांना हाय लेवलचा डाएट भेटेल. राईट. तर सरांनी आम्हाला हेच सांगितलं होतं की जे तुमच्या घरात जे काही असेल ते खा जा. म्हणजे भाजी भाकरी, कडधान्य, अंडी, कधी कधी म्हणजे आपण मोडं आणतो ना कडधान्य वगैरे, तर हेच आमचं इथं असल्यावर कंटिन्यू असायचं. आपलं भाकरी जे आहार आहे ना ते ऍक्च्युली हेल्दी आहे. आपण ते हायफाय डाएट्स करायला जातो, शेक्स, प्रोटीन शेक्स वगैरे घ्यायला जातो, ते ऍक्च्युली त्याचा काही ऍक्च्युली यूज नसतो. पण हे जे आपलं ऑथेंटिक आहे ना, जे आपण कोल्हापूरमध्ये देखील अजून खूप लोक खातात तो आहार, ते महत्वाचं आहेच नेहमीच. तेच, त्यामुळे सरांनी आम्हाला हेच सांगितलं होतं की तुम्ही जे तुमच्या घरात जे काही डाएट मिळेल तो ह्यावरतीच जास्त भर द्या. आणि तिकडे एशियन गेम्सचा डाएट म्हणजे त्यांचं थोडं न्यूट्रिशन वगैरे असं असायचं की सकाळी प्रॅक्टिस झाल्यानंतर प्रोटीन्स असायचे, क्रिएटिन वगैरे, आणि जे प्रॅक्टिसचा पिरियड होता त्यामध्ये BCAA, रिलोड वगैरे असायचे. आणि डाएट तसा खूप छान असायचा. सकाळी नाश्त्याला म्हणजे आपली इडली वगैरे किंवा सुजी ते नसायचे, अंडी, ब्रेड, जाम वगैरे. आणि संध्याकाळी जेवणात पण खूप छान, म्हणजे चिकन असतील, दुपारच्या ह्याच्यात मासे वगैरे. तर त्यांचं पूर्ण ते न्यूट्रिशनिस्टनं पूर्ण प्लॅन करून दिला होता. त्यामुळं जितकं प्रॅक्टिस होईल तसा डाएट पण होत होता. त्यामुळं दोन्हीचं कॉम्बिनेशन छान झालं होतं. ओके, सो एशियन गेमसाठी ऑब्व्हियसली मुली गेल्या सो तिथे सोय असणार आहे. आणि जे कोण ऑप्ट करतायत कोणताही स्पोर्ट्स असो, डाएट्स वगैरे, हे ज्यांनी जसं सांगितलंय ना, भाजी भाकरी द बेस्ट सोल्युशन आणि द बेस्ट डाएट. आणि नक्की आपण जेव्हा तिथे जाऊ तेव्हा तर ते डाएट हायफायवाला असणारच आहे. ओके, सो दोघींकडून कोल्हापूरकरांसाठी एक संदेश. मला म्हणजे आज आवर्जून तुम्हाला एक गोष्ट सांगायची वाटते. जेव्हा आम्ही जातो ना, म्हणजे ॲज अ महाराष्ट्र टीम म्हणून, तर इतकं कोण बघत नाही की अरे महाराष्ट्रामधून कोणत्या स्टेटमधून आलेत, किंवा ओडिसा असतील किंवा बिहार, तर त्यांच्या पुढे बिहारच नाव लागलं जातं. पण आम्ही दोघे असे एकमेव होतो की कोच आम्हाला, अरे त्या एक महाराष्ट्राच्या आहेत पण ते कोल्हापूरचे नाव घ्यायचे. म्हणजे त्यांना कोल्हापूर, ते भारत म्हणजे बाहेरच्या देशातील होते तरी त्यांना कोल्हापूर म्हणता येत नव्हतं, पण ते आवर्जून आमचं कोल्हापूर म्हणून नाव घ्यायचे. तर म्हणजे आपली इथपर्यंत आपण कीर्ती पोहोचवू शकतो कोल्हापूरची. अगदी. तर मला कोल्हापूरच्या सगळ्या महिलांना हेच सांगायचं आहे की महिला कधीच कुठं कमी नाही आहेत. आपण मनात आणलं तर सगळ्या गोष्टी करू शकतोय. आणि मला मुलींना हा संदेश द्यायचा आहे की खरंच स्पोर्टमध्ये खूप करिअर आहे आपलं. आत्ताच आम्हाला, जर आम्ही आता इतक्या लेवलच्या खेळ तर आम्हाला थेट जॉब पण मिळू शकतो. गव्हर्नमेंट जॉब 5% आरक्षण आहे. तर यातून आपले शारीरिक पण म्हणजे फिजिकली पण आपण स्ट्रॉंग होतो, मेंटली पण स्ट्रॉंग होतो. आणि तसंच आपल्या करिअरसाठी खूप स्पोर्ट्स आपल्याला पुढे नक्की. आपण नेहमी आपल्या शो मध्ये सांगत होतो, जे कोण फिमेल स्पेशली स्पोर्ट्स पर्सन आहेत ते नेहमी सांगत आलेत की गव्हर्नमेंट जॉब्स लाईक रेल्वे पासून सगळीकडे जॉब्स उपलब्ध आहेत. सो मुलींना कधी थांबवू नका की कशाला स्पोर्ट्स करते, शिक्षणाचं बघ, हा विचार नका ठेवू, कधीच नका ठेवू. कल्याणी यांच्याकडून एक संदेश. मी पण हा संदेश देईन, कारण प्रत्येक आता आपण क्षेत्रात बघायला गेलो की अभ्यासाच्या दृष्टिकोनातून असेल, स्पोर्ट्सच्या दृष्टिकोनातून असेल, किंवा अजून कोणत्याही दृष्टिकोनातून असेल, की स्त्री एक असं म्हटलं जातं की एक घरची एक लक्ष्मी मानलं जातं.
तसं ती प्रत्येक गोष्टीतच हुशार असते. तर असं म्हणजे घरच्या म्हणजे बाहेरच्या पण लोकांनी तिला टार्गेट केलं तरी पण घरची त्यांची सपोर्ट सिस्टीम असेल ती त्यांना खूप सपोर्ट करत असते. तर त्यांनी असं समजू नये की बाबा मी कमी आहे किंवा त्यांना कुणी असं कमी लेखू नये. त्यामुळं प्रत्येक गोष्टी जसं आपल्या जिजाऊ आहेत म्हणजे हे असते म्हणजे प्रत्येक स्त्रीचं म्हणजे जे आपण बघते प्रत्येक क्षेत्रात स्त्रीच ही पुढे आहे किंवा असं. तर प्रत्येक स्त्रीनं असं म्हणजे आपल्या मनात जिद्द किंवा आपण एक स्ट्रॉंग असं बनून प्रत्येक क्षेत्रात पुढे जायला हवं. आणि असं म्हणजे आपण आता बघतोच की स्त्री ही पुरुषाच्या म्हणजे खांद्याला खांदा लावून प्रत्येक गोष्टीत म्हणजे काम करत असते. तर सगळ्यांनीच ते म्हणजे आपल्या घरची एक म्हणजे कन्या आपण असं म्हणतो की त्यांना समजावून प्रत्येक क्षेत्रात त्यांना पुढचं पाऊल उचलायसाठी सपोर्ट करावा. आणि असंच त्यांनी त्यांचं लाईफ त्यांचं म्हणजे स्पोर्ट्सबद्दल असेल किंवा एज्युकेशन असेल तर त्यांनी असंच पुढे नेत राहावं. ओके, हीच आम्हाला देखील तुमच्याकडून अपेक्षा आहे. एवढं आहे, आता एशियन गेम्स झाल्यात, अजून कोणतेही टुर्नामेंट येतील, आमची आणि माझी आणि पूर्ण कोल्हापूरकरांची इच्छा आहे की तुम्ही दोघी नक्की त्या टुर्नामेंट्समध्ये देखील भाग घ्यावा. तर धन्यवाद वैष्णवी, धन्यवाद कल्याणी, तुम्ही मूल्यवान वेळ आम्हाला दिलात, एस न्यूजला दिलात. खूप सुंदर संवाद झालेला आहे, मला देखील खूप शिकायला मिळालं आहे, खूप इन्स्पिरेशनल संवाद झालेला आहे. धन्यवाद. थँक्यू.